नमस्कार मित्रांनो, लेट्स लर्न यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 5वी आणि 8वी शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल कसा पाहायचा याविषयीची माहिती पाहणार आहोत. 5वी आणि 8वी शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतरिम निकाल आज दिनांक 18 मे 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. आपल्याला हा संकेतस्थळावर पाहता येणार आहे. हा अंतरिम निकाल आहे. या निकालाबाबत काही आक्षेप असतील तर आपण ऑनलाईन या आक्षेप नोंदवू शकतो आणि त्यानंतर अंतिम निकाल प्रसिद्ध करण्यात येतो. यासाठी आपल्या फोनमधील ब्राउझर ओपन करा. ब्राउझर ओपन केलं तर सर्च बॉक्समध्ये आपल्याला टाईप करायचं MSCE पुणे आणि सर्च करा. सर्च केल्यानंतर आपल्यासमोर ही जी लिंक आलेली आहे पहिली PUPPSS या लिंकवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. या लिंकवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर पुन्हा दोन ऑप्शन येतील. पहिला शिष्यवृत्ती परीक्षा 2026 आणि शिष्यवृत्ती परीक्षा 2025. आपल्याला शिष्यवृत्ती परीक्षा 2026ला क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला आता 5वी आणि 8वीचा निकाल पाहायचा आहे. यासाठी 5वी व 8वी शिष्यवृत्ती परीक्षा 2026 यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्यासमोर एक पॉपअप मेसेज येईल, त्याला येस करा. कारण या ठिकाणी आपल्याला 5वी आणि 8वीचीच माहिती पाहिजे आहे का असा ऑप्शन आहे, त्याला येस करा. त्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचं पेज ओपन होईल. हे पेज ओपन झाल्यानंतर आपल्याला हा निकाल शाळा लॉग इनला सर्व विद्यार्थ्यांचा एकत्रित पाहता येतो आणि विद्यार्थ्यांना आपल्या किंवा विद्यार्थ्यांच्या पालकांना सुद्धा हा निकाल पाहता येतो. आपण सर्वात प्रथम विद्यार्थ्यांनी हा निकाल कसा पाहू शकतात ते पाहूयात. यासाठी आपल्याला ही जी आपली स्क्रीन आहे ती डेस्कटॉप मोडवर केलेली आहे, त्यामुळे ती अशी दिसते. जर आपली मोबाईल मोडवर असेल तर ती खालील बाजूला आपल्याला हा निकालची टॅब येईल. आता या ठिकाणी अंतरिम निकाल विद्यार्थ्यांसाठीची जी लिंक आहे त्या लिंकला आपल्याला क्लिक करायचं आहे. या लिंकला क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर दोन ऑप्शन येतात. त्यामध्ये आपल्याला त्या विद्यार्थ्याचा सीट नंबर भरायचा आहे आणि त्या विद्यार्थ्याच्या आईचं नाव टाकायचं आहे. यासाठी पहिल्या बॉक्समध्ये आपण सीट नंबर टाईप करूया. या ठिकाणी मी सीट नंबर टाकलेला आहे. त्यानंतर त्या विद्यार्थ्याच्या आईचं नाव टाकलेलं आहे आणि त्यानंतर सबमिट या टॅबवरती क्लिक करा. दोन्ही माहिती अचूक भरल्यानंतर आपल्यासमोर त्या विद्यार्थ्याचा निकाल आलेला दिसून येईल. त्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारे त्या विद्यार्थ्याचा निकाल ओपन झालेला दिसून येईल. यामध्ये विद्यार्थ्याचं नाव, आईचं नाव आहे, शाळेचं नाव, जिल्हा, विद्यार्थ्याचा बैठक क्रमांक, त्याला पेपर 1 मध्ये मिळालेले गुण, पेपर 2 मध्ये मिळालेले गुण, एकूण गुण आणि त्यानंतर शेकडा गुण आणि त्याचा निकाल, पात्र अपात्र या स्वरूपामध्ये आपल्याला निकाल पाहायला मिळतो. हे PDF आपण प्रिंट करून डाउनलोड करून घेऊ शकतो. त्यासाठी प्रिंट ऑप्शनवरती क्लिक करा. त्यानंतर या दोन डॉटला क्लिक करून सेव्ह ॲज अ PDF करून आपण ही प्रिंट ह्या जो निकाल आहे हा निकाल सेव्ह करू शकतो. जर या निकालाबाबत काही आपल्याला आक्षेप असतील तर आपण शाळेच्या लॉग इनमधून यावरती आक्षेप नोंदवू शकतो. अशा प्रकारे आपण विद्यार्थी म्हणून हा निकाल पाहू शकतो. त्याचबरोबर शाळा लॉग इनला जर हा निकाल पाहायचा असेल सर्व विद्यार्थ्यांचा एकत्रित, तर तो कसा पाहायचा ते पाहूयात. पुन्हा आपण या होम पेजवर आलेलो आहे. त्यानंतर इथं अंतरिम निकाल शाळांसाठी वरती क्लिक करा. त्यानंतर आपल्यासमोर दोन ऑप्शन येतील. पुन्हा इथं आपला शाळेचा UDIS कोड टाकायचा आहे आणि त्याच्याखाली आपला जो 5वी आणि 8वीचा फॉर्म भरताना जो आपला पासवर्ड होता तो पासवर्ड या बॉक्समध्ये टाकून लॉग इन करायचा आहे. लॉग इन झाल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारे पेज ओपन होईल. यामध्ये वरती आपलं डॅशबोर्ड, त्यानंतर शाळेचं नाव, UDIS क्रमांक आणि या ठिकाणी आपण बघू शकता सक्सेसफुली रजिस्टर्ड स्टुडंट लिस्टच्या खाली 5th ऑल इंटरिम रिझल्ट आणि 8th ऑल इंटरिम रिझल्ट असे आपल्याला दोन ऑप्शन दिसतात आहेत. यामध्ये आपल्याला जर 5वीचा पाहायचा असेल तर 5वीवरती क्लिक करा, 8वीचा पाहायचा असेल तर 8वीवरती क्लिक करा. 5वीचा पाहण्यासाठी क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर क्लिक केल्यानंतर त्या जे विद्यार्थी आपल्या यावर्षी परीक्षेला बसले होते त्या सर्व विद्यार्थ्यांचा निकाल एकाखाली एक आपल्याला संपूर्ण विद्यार्थ्यांचा निकाल पाहायला मिळेल. तो निकाल आपण डाउनलोड करून घेऊ शकतो. अशा प्रकारे आपण शाळेचा निकाल सुद्धा एकत्रितपणे पाहू शकतो. सध्या सर्व्हरवर लोड असल्यामुळे निकाल लोड व्हायला वेळ लागत आहे. तर आपण अशा प्रकारे विद्यार्थी स्वतः किंवा त्याचे पालक आणि शाळा अशा दोन्ही प्रकारे आपण हा रिझल्ट पाहू शकतो. या ठिकाणी आपण बघू शकता हा रिझल्ट इथं ओपन झालेला आहे. तर असे सर्व विद्यार्थ्यांचे रिझल्ट या ठिकाणी आपल्याला पाहता येतात. धन्यवाद.